नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, ह्युंडाई मोटर्स इंडिया येत्या काळामध्ये 3 नवीन बॅटरी इलेक्ट्रिक मॉडेल्स आणण्याची योजना आखते आहे। कंपनी चार्जिंग स्टेशन वाढवण्यावर देखील काम करते आहे। कंपनी पुढील 7 वर्षांमध्ये देशातील 600 सार्वजनिक फास्ट चार्जिंग स्टेशन उभारणार आहे। गर्ग म्हणाले की देशामध्ये पुढे जाण्यासाठी ईव्ही हा एकमेव पर्याय आहे, आता स्पष्ट झाले। यापूर्वी ईव्ही, हायब्रिड किंवा इतर कुठलेही तंत्रज्ञान पुढे जाईल की नाही हे स्पष्ट नव्हतं, परंतु सरकारची धोरणं ईव्हीच्या बाजूने आहेत। ह्युंदाई, महिंद्रा आणि टाटा मोटर्स सारख्या मोठ्या कंपन्या आधीच इलेक्ट्रिक व्हेकल बनवत आहेत। आता मारुती सुझुकी देखील या सेगमेंटमध्ये उतरतीये। यावरून ईव्हीची व्याप्ती आणखी वाढणार असल्याचे दिसून येते। गर्ग म्हणाले की 2030 पर्यंत ईव्हीचा वापर सातत्याने वाढण्याची अपेक्षा आहे। पुढील 4 ते 5 वर्षांमध्ये ईव्हीचा वाटा 2.5% 12 ते 13% वाढेल। हे यापुढेही वाढतच जाईल। सरकारच्या चांगल्या धोरणांमुळे आणि चार्जिंग स्टेशनमुळे वाढ झाल्यानं आता प्रत्येकजण इलेक्ट्रिक व्हेकल बद्दल बोलू लागलाय। ह्युंदाई काय करते हे स्पष्ट करताना गर्ग म्हणाले की 3 नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स आणण्याची योजना आम्ही आखतो आहोत। चार्जिंग स्टेशन वाढवण्यावरही आम्ही भर देतो आहोत। भारतामध्ये पुरवठा साखळी तयार करणं आणि चार्जिंग स्टेशन वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही इलेक्ट्रिक व्हेकलसाठी पूर्णपणे तयार आहोत। आम्हाला भारतातील इलेक्ट्रिक व्हेकलच्या भवितव्याबद्दल विश्वास आहे। ह्युंदाई भारतामध्ये आपल्या ईव्ही मॉडेल्सची किंमत कमी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। सेल, बॅटरी पॅक, पॉवर इलेक्ट्रॉनिक आणि ड्राईव्ह ट्रेन यासारख्या आवश्यक भागांचं उत्पादन भारतामध्ये करण्याची कंपनीची योजना आहे। ह्युंदाईने या वर्षाच्या सुरुवातीला क्रेटाचं इलेक्ट्रिक मॉडेल सादर केलं। कंपनी दर महिन्याला सुमारे 1000 युनिट्सची विक्री करते। याशिवाय कंपनी आयनिक 5 या नावाने एक महागडे इलेक्ट्रिक मॉडेल देखील विकते। मार्चमध्ये क्रेटाची विक्री ही 18,059 युनिट्स होती। देशांतर्गत प्रवासी बाजारामध्ये वाहन हे सर्वाधिक विकलं जाणारं मॉडेल आहे। लोक एसयूव्हीला अधिक पसंती देत आहेत। ते म्हणाले की आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एसयूव्हीचा वाटा 63.2% 68.5% गेलाय आणि वर्षभरामध्ये हा आकडा 70% पोहोचेल असा अंदाज आहे। अशा पद्धतीने आता ह्युंदाई देखील 3 नवीन इलेक्ट्रिक व्हेकल्स घेऊन येणार आहे। तर त्या कोणत्या असतील त्याबद्दल कंपनीने अद्याप तरी खुलासा केलेला नाही, परंतु येत्या 1 वर्षामध्ये हे 3 मॉडेल्स अवतरित करण्याचं कंपनीचा मानस आहे। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।